कोल्हापूर आई महालक्ष्मीच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं, राजा शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाचा परिसस्पर्श लाभलेल्या गडकोटांनी वेढलेलं, समानतेचा झेंडा हाती घेऊन पुरोगामी विचारांचा संदेश संपूर्ण देशाला देणारं हे आपलं कोल्हापूर. कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक सुधारणा, मनोरंजन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, उद्योजकता अशा सर्वच क्षेत्रात उंचच उंच भरारी घेणारं हे आपलं कोल्हापूर. अशा या कोल्हापूर शहराच्या विकासाचा, प्रगतीचा आणि यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढत राहावा याच हेतूनं 15 डिसेंबर 1972 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाली. प्रभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवून त्यांना चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा पुरवणारे नगरसेवक सुरुवातीच्या काळात महानगरपालिकेत निवडून यायचे. मात्र काळाच्या ओघात या निवडणुकांचं स्वरूपच पालटलं. शहराच्या राजकारणावर कोणत्याच पक्षाचा अंकुश राहिला नाही आणि याचाच फायदा घेऊन अपक्षांनी महापालिकेत सत्ता स्थापन केली. अपक्षांच्या या मनमानी कारभाराला जाब विचारण्याची हिंमत कोणत्याच पक्षात नसल्यामुळं या अपक्षांनी महापौर पदापासून ते स्थायी समितीपर्यंत सर्वच ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातला. या अपक्षांना आपापल्या गटात ओढण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधींनी केले आणि इथंच सुरू झाला शह काटशह आरोप प्रत्यारोपांचा खेळ. आपल्या वागणुकीतून आपण महापालिकेची बदनामी करत आहोत, तिची बेअब्रू करत आहोत याची जाणीव सुद्धा नेत्यांना राहिली नाही. महापौर पदाच्या खांडोळीपासून पदाधिकारी निवडीपर्यंत घोडेबाजार करणाऱ्या या नेत्यांमुळं महापालिकेचा लौकिक पार रसा तळाला गेला, तर अपक्ष नगरसेवक उन्मत्त झाले. पदासाठी आणि पाकिटासाठी एकीकडून दुसरीकडे बेडूक मारणं, स्वार्थ साधण्यासाठी तत्वनिष्ठा गुंडाळून ठेवणं, महानगरपालिकेच्या प्रशासनात ढवळाढवळ करून मलिद्यासाठी प्रयत्न करणं एवढीच कामं अपक्ष नगरसेवकांकडे उरली. याचा परिणामी शहरामध्ये जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग, जीवघेणे खड्डे, प्रदूषित पंचगंगा, तुंबलेल्या गटारी, फुटलेली ड्रेनेजेस, अपुरं पाणी, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, केंदाळानं भरलेला रंकाळा आणि महापालिका प्रशासनाची अरेरावी यामुळं कोल्हापूरच्या नागरिकांना जगणं अक्षरशः अवघड बनलंय. रस्त्यावरील खड्ड्यात कोसळून मृत्यू, अस्वच्छतेमुळे डेंग्यूनं मृत्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया यामुळे मृत्यू, साथीच्या रोगानं मृत्यू, अशी मृत्यू आणि अपघातांची मालिकाच शहरात सुरू झाली. या सर्व प्रकाराची चीड आणि संताप येऊन आता या अपक्षांच्या घोडेबाजाराला लगाम घातलाच पाहिजे, शिवाय नेत्यांना आणि प्रशासनालाही वठणीवर आणलंच पाहिजे याच निर्धारानं आणि निश्चयानं आंदोलनाचा झेंडा हाती घेतला तो फक्त शिवसेनेनं. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानं कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेनं महापालिकेवर हल्लाबोल केला. IRBच्या चुकीच्या नियोजनामुळे निष्पाप नागरिकांचा रोज बळी जात असताना गप्प बसणं ही शिवसेनेची संस्कृती नाही. म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचा प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि नागरिकांना मारण्याचं कंत्राट महानगरपालिकेनं तुम्हाला दिलंय का असा खडा सवाल विचारत
IRB ला वठणीवर आणलं। सर्वसामान्य माणसाला रस्त्यावरून चालता येत नाही, लहान मुलांना खेळासाठी मैदान शिल्लक नाही। अपक्ष नगरसेवकांनी आरक्षण उठवून अनेक जागा लाटल्या। महानगरपालिकेची उद्ध्वस्त होत चाललेली उद्यानं, कोसळत चाललेली भाजी मार्केट्स, बंद पडलेल्या प्राथमिक शाळा, व्यायामशाळा या सर्व गोष्टींचा उबग आला। म्हणूनच अपक्षांनी केलेले शहराचे तुकडे पुन्हा जोडण्यासाठी, इतर शहरांच्या तुलनेत मागे पडलेल्या कोल्हापूरला पुन्हा विकासामध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी आणि सर्व स्तरांवर अपयशी ठरलेल्या या दोन्ही आघाड्यांना महानगरपालिकेबाहेर काढून स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध कोल्हापूर बनवण्याचं धनुष्यबाण उचललंय ते शिवसेनेच्या नेत्यांनी। अपक्षांची ही पाळमुळं महानगरपालिकेच्या राजकारणातून कायमची उखडून टाकू अशी ग्वाही देत आहेत आमदार राजेश क्षीरसागर। गेल्या 25 वर्षामध्ये करवीर नगरीचा जो काही समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे याविषयी आपण सर्वजण ज्ञात आहात। गेल्या 25 वर्षामध्ये प्राथमिक गरजा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, ड्रेनेज लाईन्सचा प्रश्न असो, त्याचबरोबर कचरा उठावसारखी समस्या असो, या साध्या साध्या प्राथमिक गरजा विविध आघाड्या, काँग्रेस, राष्ट्रवादी ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्यामुळे निर्माण झालेले आहेत। आपणास माहीत आहे गेल्या 25 वर्षामध्ये फक्त घोडेबाजार चालू आहे। विविध आघाड्यांद्वारे लाखो रुपयांना नगरसेवक खरेदी केले जातात आणि मग त्यातून ते पैसे मिळवले जातात। सर्वसामान्यांच्या गरजांकडे, समस्यांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही। शिवसेनेनं सातत्यानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी आंदोलनं केलेली आहेत। आपणाला माहीत आहे करोडो रुपये कर्ज काढलं जातं आणि मग ते फेडण्यासाठी घरफाळा वाढीसारखं मोठं या ठिकाणी कांड रचलं जातं आणि त्यावेळी शिवसेनेनं संपूर्ण महापालिकेला घेरावा घातला आणि घरफाळा वाढ रद्द केलेली आहे। मतदार बंधू भगिनींनो, मी आपल्याला आव्हान करतोय की ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण विधान भवनात पाठवलं, अगदी त्याच पद्धतीनं या शिवसेना आणि भाजपच्या महापालिकेसाठी उभा असलेल्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विजयी करावं अशा प्रकारचं मी आपल्याला आव्हान करतोय। महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आम्ही महापालिकेत आलो असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधी अपक्षांची भाजी मंडई महापालिकेत बसवली आणि निर्लज्जपणे घोडे बाजाराची कबुलीही दिली। पण आम्ही ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता आपल्या हातामध्ये कुठलीही तडजोड आम्ही त्यामध्ये केली नाही, ज्याचा उल्लेख आजच्या पवार अनेक मंडळींनी केला। आम्ही घोडे बाजार सुद्धा आम्ही केला, आम्ही घोडे बाजार सुद्धा आम्ही केला, आम्ही घोडे बाजार सुद्धा आम्ही केला। अशा दुटप्पी वागणाऱ्यांना महापालिकेतून हुसकून लावण्याचं काम फक्त आणि फक्त शिवसेनाच करू शकते असं वचन देतायत जिल्हा प्रमुख संजय पवार। गेली 10 वर्षापासून शिवसेना संघटने बांधणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही करत आहोत। राजेश क्षीरसागर, विजय दोने, मी कोल्हापूर शहरातील शिवसैनिक सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करत आहोत आणि त्याचंच फलित आज 1 नाही 3 आमदार आम्ही ह्या जिल्ह्यातनं दिलेले आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेली 15 वर्षे मी काम करत आहे, परंतु आमची संख्या कमी असल्या कारणानं लोकांना जे अपेक्षित काम पाहिजे आहे, लोकांना विकास पाहिजे आहे, तो आम्ही देऊ शकलेलो नाही आहे। आघाड्यांचं राजकारण आणि वेगवेगळ्या पक्षांचं राजकारण ह्यातच गेली 15-20 वर्ष महापालिका मागे पडलेली आहे आणि ह्याचाच परिणाम ह्या कोल्हापूरची दुर्दशा झालेली आहे। मला खात्री आहे माझ्याबरोबर जर शिवसेना भाजपची संख्या वाढली तर निश्चितपणे कोल्हापूरकरांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो। आज कोल्हापूर शहरात आमचे हक्काचे आमदार आहेत। चंद्रदा पाटील भाजपचे पदवीधर मतदारसंघ आमदार आहेत। एकूण 3 आमदार आम्हाला मिळालेत आणि चांगल्या पद्धतीनं निधी आम्ही कसा आणायचं हे सर्व ज्ञात मला आहे। सर्वच मतदार बंधू भगिनींना मी विनंती करीन की बाकीची आमिष यावेळी सगळ्यांनी टाळा, बाकीची स्वप्न, खोटी देणारी स्वप्न हे बाकी टाळा आणि शिवसेना भाजपाचे जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करा। तुमच्या आमच्यासाठी नव्हे तर या कोल्हापूर शहरासाठी एवढी मी तुम्हाला विनंती करतोय। महापालिकेत पक्षाची सत्ता असेल आणि त्या पक्षाच्या नगरसेवकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही तर जनता त्या पक्षाला जाब विचारू शकते। मात्र अपक्षांना पक्षच नाही
त्यामुळं जाब विचारणार तरी कोणाला, अशा कात्रीत कोल्हापूरची जनता सापडली आहे. म्हणूनच नागरिकांनी आता महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवावा. त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही एवढा उत्कृष्ट कारभार करून दाखवण्याची हमी विजय देवणे देत आहेत. गेली 5 वर्ष शिवसेनेच्या आंदोलनामुळे आम जनतेची पकड कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनावर पडलेली आहे. कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नावर आंदोलन करत असताना मग कोल्हापुरातला रस्त्यांचा प्रश्न असो, कोल्हापुरातल्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, शुद्ध पाण्याचा प्रश्न असो, केंदाळमुक्त रंकाळा करण्याचा असो, आणि सगळ्यात म्हणजे या लोकप्रतिनिधींनी केलेला जो घोडे बाजार आहे तो या शाहूरायांच्या नगरीला लांछनास्पद आहे. आपल्याला या 2010 सालाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्यामधील तुमच्यामध्ये काम करणारे, तुमच्या बरोबर असणारे, तुमच्या प्रश्नावर लढणारे लोकप्रतिनिधी पाठवण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे. मी शिवसेनेच्या वतीनं आपणास आव्हान करत आहे, मतदार बंधूंना आव्हान करत आहे की आपल्यातीलच आपल्या प्रश्नासाठी लढणारे शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी करावे. एकंदरीतच चांगल्याचं स्वागत आणि वाईटाच्या पेकाटात लाथ घातल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही हे शिवसेनेचं तत्व आहे. महापालिकेत अपक्ष नगरसेवकांच्या रूपानं घुसलेली विषवल्ली उपटून टाकण्यासाठी महानगरपालिकेचा कारभार पक्षीय पातळीवर स्वच्छ, सुंदर आणि पारदर्शी होण्यासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर लढण्यासाठी आणि प्रशासनाला सुतासारखं सरळ आणण्यासाठी हवी आहे ती फक्त शिवसेना, शिवसेना आणि